नमस्कार. मी निखिल साखरे आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर टेलिकॉम सब डिव्हिजन पुणे येथे मी सध्या कार्यरत आहे. आपला विषय जो आहे आजचा, तो आहे ऑप्टिक ग्राउंड वायर म्हणजे OPGW आणि सिंक्रोनस डिजिटल हायरार्ची म्हणजेच SDH. आता हा नेमका काय प्रकार आहे? तर आपल्या सगळ्यांना अर्थ वायर माहिती आहे, बरोबर? अर्थ वायर आपण कशाकरता यूज करतो? बेसिक फंक्शन अर्थ वायरचं काय आहे? आपल्या टॉवर लाईनवरनं जेव्हा कुठला लाइटनिंग स्ट्रोक किंवा कुठला हाय व्होल्टेज जर त्याच्यावर आला, तर तो तिथे ग्राउंड व्हावा आणि आपल्या कंडक्टरमधनं तो हाय व्होल्टेज आपल्या सबस्टेशन स्विचयार्डकडे आपल्या लाईन्सवर त्या इक्विपमेंट्समध्ये जाऊ नये, याच्याकरता आपल्याला हा ग्राउंड वायर आपण वापरतो. ओके. तर आता आपण विचार असा केला आहे आपल्या कंपनीने आणि बाकी सगळ्या युटिलिटीजनी, की आपण याच्या आधी पी-एल-सी-सी इक्विपमेंट यूज करायचो. पी-एल-सी-सी कम्युनिकेशन. पी-एल-सी-सी कम्युनिकेशन जे आहे जसं त्याचं नाव आहे पॉवर लाईन कॅरियर कम्युनिकेशन. तर आपले जे टॉवर लाईन जे आहे म्हणजे कंडक्टर जे आहे त्याच्यातनं आपण आपला पी-एल-सी-सीचा सिग्नल पाठवतो. पण बरेचदा काय होतं, की याच्यावर आउटेज असेल, अर्थिंग टाकलं असेल किंवा कुठला फॉल्ट आला, अर्थिंग झालं, तर आपली पी-एल-सी-सी सिस्टम बंद पडते. आणि दुसरं एक असं लक्षात आलंय, की पी-एल-सी-सी सिस्टमचे स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत आणि आपली जी रिक्वायरमेंट आहे आपल्या कम्युनिकेशन मीडियाकडनं, ही वाढत चाललेली आहे. म्हणजे आपण नुसतं प्रोटेक्शन सिग्नल पाठवणे किंवा नुसतं फोनवर बोलणे, एवढ्यापुरत्या मर्यादित आता राहत नाहीये. आपल्याकडे ज्या नवीन सिस्टम येतात आहे, तिथे आपल्याला रिमोट ऑपरेशन्स करायचे आहेत, रिमोट स्काडा घ्यायचा आहे, आपल्याला डी-आर रीड करायचे, डी-आर डाउनलोड करता यायला पाहिजे, रिले सेटिंग्ज बघता यायला पाहिजे, रिले कम्युनिकेट करायचे आहे. म्हणजे जसं तुम्हाला कल्पना असेल पी-जी-सी-एलमध्ये एक त्यांचं टी सेंटर आहे. म्हणजे रिमोटली मनेसर इथनं ते त्यांचे सगळे सबस्टेशन्स OPGW च्या नेटवर्कच्या थ्रू कंट्रोल करतात. तर आणि दुसरं एक त्याचं युटिलायझेशन असं होतं, की आपल्याला व्हिडिओ सर्व्हिलन्स करायचं आहे. स्विचयार्डमध्ये काय चाललं आहे? ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर कंट्रोल रूममध्ये एका ठिकाणी बसून सुद्धा बघता यावं, कंटिन्यूअस मॉनिटरिंग करता यावी. या या सगळ्या गोष्टी हे जे सगळं ॲप्लिकेशन आहे, त्याच्याकरता प्रचंड अशी बँडविड्थ लागते. आता बँडविड्थ म्हणजे काय? तर तो डाटा वाहून नेण्याकरता जी जागा लागते, ती असं तुम्ही समजा त्याला, की बँडविड्थ आहे आपली मोठी. तर त्याची रिक्वायरमेंट जी आहे आणि स्पीडची ही जास्त असते, जी पी-एल-सी-सी सिस्टम सध्या फुलफिल करू शकत नाही. यावर तर सोल्युशन काय निघालं, की जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली, आपण जे कम्युनिकेशन सिग्नल आहे, कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल फ्रिक्वेन्सी किंवा एसी सिग्नल जो आहे आपला फ्रिक्वेन्सी, त्याच्या थ्रू आपण जो करायचो, त्याच्याऐवजी आपण फास्ट करण्याकरता लाईटच्या सहाय्याने ती टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. म्हणजे लाईट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पास करायचा आणि त्याच्या थ्रू हा सिग्नल दुसऱ्या एंडला मिळेल. आता ही लाईटची संकल्पना नवीन आहे का? तर असं काही नाही. जुन्या काळी आपल्याला म्हणजे आपण वाचलेलं असेल, की मोठ्या-मोठ्या किल्ल्यांवर आणि त्यांच्या पेट्रोलिंग करता तिथे अ, आगीचा सिग्नल पाठवला जायचा किंवा धुराचा सिग्नल पाठवला जायचा. हे आपण आधी इतिहासामध्ये बघितलेलं आहे. तर हा इलेक्ट्रिकल सिग्नल, हा लाईटचा सिग्नल थ्रू जर आपण दुसरीकडे आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा माहिती पाठवायची असेल, तर त्याकरता म्हणून आपण OPGW म्हणजे फायबर हा कन्सेप्ट डेव्हलप झाला. आता मग हा फायबर आपल्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये कसा वापरायचा? सेपरेट वायर जर टाकायची म्हटली एवढ्या लाखो किलोमीटरची, तर ती पॉसिबल नाही. प्लस ती नाजूक असते. कारण लाईट जो पास होतो, फायबर जो असतो, तो ग्लासचा बनलेला असतो. मग याला कसं करायचं? याकरता आपण काय डिव्हाइस केलेलं लोकांनी, की ग्राउंड वायर जी आहे आपली, ही जी तुम्हाला OPGW केबलची मी आता डायग्राम दाखवते. ह्या बाहेरच्या ग्राउंड वायरच्या मधल्या सेंटरमधनं फायबर जो आहे तो आपण रन करायचा. ओके. मी तुम्हाला आता या डायग्राममध्ये टिपिकल डायग्राम जी OPGW केबलची आहे ती इथं दाखवलेली आहे. बाहेरचं जे आहे आवरण जे ग्रे कलरमध्ये दिसतंय तो आपला नॉर्मल अर्थ वायर आहे. पण मधला जो पोर्शन आहे, जो कलर्ड दिसतो आहे, त्याच्यामध्ये आपण ऑप्टिकल फायबर्स आणि त्याच्यात फिलिंग जेली वगैरे त्याचं सगळं प्रोटेक्शन करता टाकलेलं आहे. आणि त्याच्या थ्रू आपण आपले सिग्नल जे आहे त्या OPGW थ्रू पाठवू शकतो. म्हणजेच OPGW जी आहे ही 2 फंक्शन आपले सर्व्ह करते. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे ग्राउंड वायर म्हणून किंवा अर्थ वायर म्हणून.
जे हेवी लाइटनिंग स्ट्रोक्स आहेत तो करंट पास करंट आपल्या सिस्टीम मध्ये येऊ न देणे. आणि सेकंड, याच्यामधनंच आपण कम्युनिकेशन जे फायबर्स आहेत ते रन करत आहे. आता याचा फायदा आपल्याला असा आहे की पीएलसीसीच्या कंपॅरिझन मध्ये याच्यावर अर्थिंगचा प्रॉब्लेम येत नाही. ओके, अर्थ जरी तुमची लाईन झाली तरी हा जो अर्थ वायर आहे हा अखंड आहे आणि हा कंटिन्यूस आपला रन होत आहे. आणि फायबर जो सिग्नल आहे किंवा लाईट जो सिग्नल आहे त्या लाईट सिग्नलला ह्या अर्थिंग किंवा दुसऱ्या कुठल्या घटकामुळे, लाइटनिंग असू दे किंवा इंडक्शन असू दे, याच्यामुळे याच्यामध्ये डेव्हिएशन येत नाही. हा सिग्नल जो आहे जेवढा पाठवला तेवढ्याच्या तेवढा त्याच स्ट्रेंथ मध्ये आपल्याला अदर एंडला भेटतो. सेकंड फायदा हा आहे की सिग्नल जो आहे अतिशय फास्ट म्हणजे प्रकाशाच्या वेगाने जातो. ओके. पीएलसीसी मध्ये जो होतो आपला ऑडिओ फ्रिक्वेन्सी होती किंवा नॉर्मल हाय फ्रिक्वेन्सी त्या तोच हे लागायचा, वेळ लागायचा. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर पीएलसीसीचा जो प्रोटेक्शन सिग्नल आहे त्याचा ट्रान्समिशन टाइम आहे 20 मिलीसेकंड. व्हेअरएज ओएफसी मध्ये आपण 6 मिलीसेकंड पर्यंत आपण एवढा फास्ट आपला ट्रान्समिशन टाइम आहे. म्हणजे थोडक्यात पीएलसीसी वरनं आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन कधी घेऊ शकत नव्हतो. कारण डिफरन्शियल प्रोटेक्शनची कंडिशन आहे की विदिन 10 मिलीसेकंड हा ऑपरेट व्हायला पाहिजे. पण जेव्हा आपण ओपीजीडब्ल्यू किंवा फायबर कम्युनिकेशन जेव्हा यूज करतो, तेव्हा आपण हा डिफरन्शियल प्रोटेक्शन सुद्धा याच्यातनं अचीव्ह करू शकतो. त्यामुळे तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असाल की जिथे नियर बाय सबस्टेशन आहे, लेस दॅन 5-10 किलोमीटर जिथे लाईन आहे, तिथे एडीएसएस केबल बऱ्याच ठिकाणी टाकलेली असते, की ज्याच्यातनं फायबर रन केलेले असतात आणि त्या फायबरमधनं आपले प्रोटेक्शन सिग्नल दुसऱ्या एंड पर्यंत आपण पाठवतो. सोबतच रिमोट स्काडा किंवा डेटा किंवा स्पीच कम्युनिकेशन हे सुद्धा आपण त्यातनं पाठवू शकतो. ओके. तर ओपीडब्ल्यू ही संकल्पना मुळात याच्याकरता आली, की आपल्याला बँडविड्थ रिक्वायरमेंट म्हणजे आपला डेटा खूप जास्त झालेला आहे. आपल्याला बँडविड्थ रिक्वायरमेंट पण खूप जास्त आहे आणि हे आपल्याला सिक्युअर पण आहे. ओके. आता याचे कमर्शियल फायदे आपल्याला काय झालेत, हे मी पुढे तुम्हाला सांगेलच. तर सुरुवातीला आपण ओपीडब्ल्यू आपण बघितली आहे. फिजिकली जर बघितली, तर ही अशी नॉर्मल ओपीडब्ल्यू सारखी तुम्हाला वरनं दिसेल तारेचं वेटोळं. पण आतमध्ये जे आहे आता इथे मला कर्सर यूज करता येत नाही. अदरवाईज तुम्ही बघत असाल ब्लू कलर आणि मरून कलर, ग्रीन कलर ह्या ट्यूब्स आहे. या ट्यूब्समधनं फायबर जातात आहे. जे क्रॉस सेक्शनल व्ह्यू तुम्हाला दाखवलेला आहे, त्या क्रॉस सेक्शनल व्ह्यूमध्ये लक्षात येईल, की ह्या ज्या 2 ट्यूब आहे, या 2 ट्यूबच्या आतमध्ये सुद्धा फायबर जातात आहे. म्हणजे फायबर अतिशय बारीक आहे. तर त्या फायबर आपल्याला जास्त नंबरचे फायबर सुद्धा आपण त्यातनं टाकू शकतो. म्हणजे 4 कोर फायबर पासनं ते 96 पर्यंत आणि 128 कोर फायबर पर्यंत आपल्या ओपीजीडब्ल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. आता ओपीजीडब्ल्यू जो सोल्युशन आहे, त्यात बेसिकली जे हार्डवेअर आहे, ते सेम असतं. म्हणजे तुमची अर्थ वायरला जेवढं लागणारं हार्डवेअर आहे, टेन्शन असेंबली, व्हायब्रेशन डॅम्पर्स किंवा सस्पेन्शन असेंबली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या अर्थ वायरला लागतात, त्या आहेतच. याच्या व्यतिरिक्त यात काय वेगळं असेल, तर याच्यामध्ये जॉइंट बॉक्स एक वेगळा आहे. कारण आपल्या ज्या लाईन लेंग्थ आहेत, ह्या फार लांब-लांब आहेत. एक बॅरल कुठेतरी ओपीडब्ल्यूचं संपणार अर्थ वायरचं. साधारण 3 किलोमीटर 3 ते 3.5 किलोमीटरचा एक बॅरल असतो. एक ड्रम असतो आणि त्या ड्रम नंतर मग आपल्याला दुसरा जोडावा लागेल. तर हे फायबर कनेक्ट करण्याकरता आपल्याला जॉइंट बॉक्स लागतो. कारण आपण जसं इलेक्ट्रिकल कनेक्शन म्हणजे जंप मारून आपण अर्थ वायर जोडू शकतो, त्याप्रमाणे आपल्याला फायबर जोडता येत नाही. याच्याकरता एक स्पेसिफिक पद्धत असते स्प्लायसिंग म्हणून, जे 2 फायबर आपण जॉइन करतो. आता तो व्हिडिओ माझ्या ह्याच्यात होता, पण मला तो आता रन करता येत नाहीये. तर बेसिकली स्प्लायसिंगमध्ये काय करतात, 2 फायबर जे आहेत, ते 45 डिग्रीजला कट करतात आणि एकामेकावर ठेवून एका मशीनमध्ये टाकतात आणि तिथे त्याला हीटिंग केलं जातं. हीटिंग केल्यानंतर ते वितळून एकमेकांमध्ये घट्ट एक सिंगल फायबर तयार होतो. तर या पद्धतीला स्प्लायसिंग म्हणतात. तर फायबरमध्ये फायबर जॉइंट जे म्हणतो आपल्याला करायचे असतात, तर त्याच्याकरता 2 जेव्हा ड्रम आपल्याला ओपीडब्ल्यूचे जॉइन करायचे असेल, तेव्हा जॉइंट बॉक्समध्ये आपण स्प्लायसिंग करून ते एकत्र करतो. ठीक आहे. आता इक्विपमेंट आपण कुठले-कुठले यूज करतो ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये, तर आउटडोर इक्विपमेंट आणि इनडोअर इक्विपमेंट 2 टाइपचे. आउटडोअरमध्ये आपल्याकडे काय-काय आहे? ओपीजीडब्ल्यू आहे, ऑप्टिक ग्राउंड वायर, जॉइंट बॉक्स आहे आणि तिसरा आहे अप्रोच केबल.
आता अप्रोच केबल म्हणजे काय, तर अप्रोच केबल सुद्धा एक फायबर ऑप्टिक केबल आहे. फक्त अर्थ वायरला जे वरनं स्टील आणि मेटलचं जे वेटोळं आहे ते कव्हरिंग नाहीये त्याला आणि डायरेक्ट ती साधी आपली फायबर केबल आहे. आता याचं यूज कसं आहे, तर ऑप्टिक ग्राउंड वायर जी आहे ती आपल्या टॉवर लाईनवर आहे. तिथनं तुमच्या गॅन्ट्रीवर तुमचा अर्थ वायरमधनं फायबर बाहेर काढून जॉइंट बॉक्समध्ये ग्राउंड वायर मधले फायबर आणि अप्रोच केबल मधले फायबर हे जॉइंट करतात आणि ही अप्रोच केबल तुमच्या पीएलसीसी रूम मध्ये जो एफओडीबी ठेवलेला असतो, आता तुम्हाला थोड्या वेळात शक्य झाला तर लाईव्ह दाखवतो इथे. त्याच्यामध्ये हा कनेक्ट केलेला असतो. इनडोअर इक्विपमेंट मध्ये काय आहे, तर फोटे पॅनल त्याला कनेक्ट करण्याकरता आपल्याला इक्विपमेंट जे लागतात ते फायबर ऑप्टिक टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट, देन एलआययू किंवा एफओडीबी, इंटरफेस युनिट किंवा फायबर ऑप्टिक डिस्ट्रीब्युशन बोर्ड आणि पॅच कॉर्ड. आता ज्यांच्याकडे बीसीआर स्ट्रक्चर आहे किंवा बरेचसे रिले सुद्धा आयडी पॅनल सुद्धा जिथे असतील, आरटीयू असतील, तिथे तुम्हाला माहिती असेल की पिवळ्या रंगाची किंवा ऑरेंज कलरची अशा 2 टाइपच्या एफओच्या पॅच कॉर्ड इथे तुमच्या इक्विपमेंट मध्ये फिरत असतात. ओके. तर ह्या ज्या आहेत छोटे डिस्टन्सच्या ज्या आहेत, एक 5-10 मीटर पर्यंत त्यांना पॅच कॉर्ड असं नाव दिलं जातं. आता एक-एक इक्विपमेंट आपण बघूयात की कसा यूज होतो. मी ओपीजीडब्ल्यूचं स्ट्रक्चर तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे, की ते क्रॉस सेक्शनल व्ह्यू त्याचा कसा आहे, त्याच्या आतमध्ये स्ट्रेंथ आणि फायबर कशाप्रकारे रन केलेले आहे. आता जो जॉइंट बॉक्स मी तुम्हाला सांगितला होता, की 2 अर्थ वायरचे जेव्हा ड्रम आपल्याला एका ठिकाणी कनेक्ट करायचे आहे किंवा तुम्हाला तुमच्या स्विच पर्यंत तुमचा ओपीजीडब्ल्यू आलेला आहे आणि तिथनं जो फायबर आहे तो आपल्याला पुढे आतमध्ये तुमच्या कंट्रोल रूममध्ये, पीएलसीसी रूममध्ये घ्यायचा आहे. तर त्या ठिकाणी इथे मी जसं टॉवरवर दाखवलेला जॉइंट बॉक्स आहे, हा यूजमध्ये होतो. तुम्हाला दिसत असेल की यात 2 फायबर गेलेले आहे आणि या जॉइंट बॉक्सच्या आतमध्ये याचं जॉइंटिंग करण्यात येतं. आता हे जॉइंटिंग 2 प्रकारे करण्यात येतं. एक तर तुम्ही त्याला कनेक्टर लावून एलआययू सारखं कनेक्ट करता येतं किंवा स्प्लायसिंग करता येतं. हा जॉइंट बॉक्स उघडल्यावर आपल्याला काय दिसतं? पहिल्या 2 टाइपचे तुम्हाला मी दाखवलेले आहेत जॉइंट बॉक्स. पहिला जो जॉइंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये फक्त 2 फायबर आलेले आहेत. सेकंड टाइपचा आहे त्याच्यामध्ये 4 फायबर आलेले दिसतात आहे. तर जो पहिला जो आहे ज्याच्यामध्ये 2 फायबर आलेले आहे, म्हणजे ह्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, तुम्हाला पिवळ्या रंगाची केबल गेलेली दिसत आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये खालच्या साइडला वेगवेगळ्या रंगाचे फायबर आलेले दिसतात आहे. तर ही जी पिवळ्या रंगाची आहे छोटीशी केबल हिला पिगटेल असं म्हणतात. ओके. म्हणजे डुकराचे शेपूट असं त्याचं नाव आहे पिगटेल. ओके. तर ह्या पिगटेलला तुम्ही हे ओपीजीडब्ल्यू मधनं आलेले फायबर स्प्लाइस करता आणि हे जे कनेक्टर आहेत ब्लू कलरचे तुम्हाला दिसतायत, पिवळ्या रंगाला लागलेले कनेक्टर. हे दुसऱ्या एंडला पण निळ्या रंगाचे कनेक्टर आहेत आणि हे दोन्ही एकमेकांना समोरासमोर कनेक्ट करता येतात. याचा फायदा असा आहे, की जर समजा आपल्याला फायबर चेंज करायचा असेल कुठल्या कारणाने, तर हे कनेक्टर काढून दुसरा फायबर जिथे पाहिजे तिथे लावलं, की लगेच कनेक्शन करता येतं. म्हणजे तो फायबर ब्रेक करून परत त्याला स्प्लायसिंग करून कनेक्ट करायची गरज पडत नाही. सिमिलरली जिथे एकापेक्षा जास्त फायबर येतात, तिथे जो सेकंड टाइपचा जॉइंट बॉक्स तुम्हाला दाखवला आहे, त्याप्रमाणे यूज केला. तो जरा कॉम्प्लिकेटेड दिसतोय आपल्याला, कारण त्याच्यामध्ये 4 टाइपचे फायबर आलेले आहेत. यात तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी जास्त आहे, की कुठल्या डायरेक्शनला कुठला फायबर रन करायचा आहे. आता अप्रोच केबल. मी तुम्हाला मघा सांगितल्याप्रमाणे अर्थ वायरचं वरचं मेटल क्लॅडिंग जर तुम्ही काढलं, तर जी उरते ती अप्रोच केबल. याचं बघा जॅकेट आहे वर ते ब्लॅक कलरचं, म्हणजे थोडक्यात त्याचं आवरण त्याला प्रोटेक्ट करण्याकरता. त्यानंतर आतमध्ये स्ट्रेंथनिंग मेंबर असतात आणि त्याच्या आतमध्ये बंडल करून फायबर ठेवलेले असतात. आता मूळ मुद्दा जो आहे, की आता हे सगळं आपण कनेक्ट तर केलं. इनडोअर इक्विपमेंट आपण थोड्या वेळात बघूया. पण नेमका सिग्नल जातो कसा? तर लाईट आपण म्हणतोय, की पास होतो. पण नेमका कसा जातो? तर हा तुम्हाला क्रॉस सेक्शनल व्ह्यू आतमध्ये फायबरच्या काय चालतं हे दाखवलेलं आहे. तर एका साइडनी ट्रान्समीटर सेक्शन आहे, दुसऱ्या साइडनी रिसीव्हर सेक्शन आहे. ओके. आता हे ट्रान्समिशन आणि रिसिव्हशन जे होतं, हा नेहमी डिजिटल सिग्नल असतो. म्हणजेच लाईट बंद चालू होतो. लाईट बंद किती वेळ राहतो आणि चालू किती वेळ राहतो, ह्या
रिसिव्हर सेक्शनला ते मेजर करून त्यानुसार त्या दुसऱ्या एंडनी काय डाटा पाठवलाय, कुठला सिग्नल पाठवलाय याचं डिकोडिंग रिसिव्हर साइडला होत असतं. ओके. आता तुम्ही बघाल रेड कलरचा लाईटचा सिग्नल दाखवलेला आहे. मध्ये काय आहे कोर हा प्युअर आपला ग्लास आहे. ग्लास आणि त्याच्यामध्ये थोडंफार प्लास्टिक टाकलं जातं फ्लेक्झिबिलिटी येण्याकरता. कारण नुसतंच ग्लास वापरला तर तो ब्रेक होऊन जाईल. ओके. तर त्याच्यामध्ये जेवढं परमिट करता येईल तेवढं त्यात प्लास्टिक ॲड करून म्हणजे हा एक जॉइंट मटेरियल तयार करून त्याच्यापासून फायबर तयार करणार तो. त्याच्यानंतर त्याला प्रोटेक्टिव्ह क्लॅडिंग असतं आणि बाहेरच्या साइडला बफर असतो. तर कोरमधनं तुमचा लाईट पास होतो. पण क्लॅडिंग काय करतं, की क्लॅडिंग त्याला बाहेर जाऊ देत नाही. अदरवाईज तुमचा सिग्नल जो लाईट सिग्नल आहे तो बाहेर पास झाला असता. आता आपण बघतो काचेतनं जर समजा तुम्ही एखादा लाईट पास केला, तर तो सरसकट दुसऱ्या ठिकाणी जातो. पण त्याच काचेला तुम्ही मागनं जर पारा लावला म्हणजे आरसा जर त्याचा तयार केला, तर तो रिफ्लेक्ट होतो तुमच्याकडे. बरोबर आहे? हा परत तुमच्याकडे येतो. तर हे रिफ्लेक्शनचे काम काम जे आहे हे क्लॅडिंग करतं. सो दॅट हा जो सिग्नल आहे असा झिगझॅग पूर्ण OPGW पूर्ण फायबर जे आहेत त्यातनं पास होऊन तुमच्या ट्रान्समिटर सेक्शन पासून रिसीव्हर सेक्शनला मिळतो. तर हा आपला लाईट ट्रान्समिशन जे आहे हे तुम्हाला आता मी याच्यात दाखवलंय. आता तुम्ही आपण जे आधी PLCCचं जे लेक्चर अटेंड केलं होतं, त्यात जो सिग्नल होता तो एसी सिग्नल होता, सायनोसॉइडल होता. बरोबर आहे? पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल अशी जायची. पण याच्यामध्ये डिजिटल सिग्नल आहे. दोघांमधला हा एक फरक नक्की लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला मगा डायग्राम दाखवली ही स्ट्रेट डायग्राम होती, म्हणजे स्ट्रेट केबल होता. पण आपला केबल प्रत्येक ठिकाणी स्ट्रेट तर राहणार नाही. कुठेतरी बेंड येणार, कुठेतरी त्याला येणार. तर मग त्या केसमध्ये हा सिग्नल कसा पास पास होतो? तर जे मगा तुम्हाला मी रिफ्लेक्शन सांगितलं, म्हणजे त्याच्या आतमध्ये काचेवरनं जसं रिफ्लेक्शन होतं, त्याचप्रमाणे तुमचा हा जो लाईट सिग्नल आहे, 2 डायग्राम मी 2 तुम्हाला दाखवलाय. एक साधा बेंड दाखवलेला आहे आणि एक एक्स्ट्रीम बेंड दाखवलाय. दोन्ही केसमध्ये तुमच्या लक्षात येईल की लाईट रे जो आहे, म्हणजे आपला जो सिग्नल आहे, तो सिग्नल रिफ्लेक्ट होत असा पास होतो. ओके. तर प्रत्येक OPGW केबलला एक बेंडिंग रेडियस जो आहे, हा फिक्स ठरवून दिलेला आहे, की या एवढा 20 सेंटीमीटरचा बेंडिंग रेडियस देतात जनरली, की तेवढा बेंड जो आहे तो अलाउड असतो. त्यापेक्षा जास्त जर तुम्ही बेंड केला, तर तो सिग्नल पास होणार नाही. का होणार नाही? कारण तुमचा रिफ्लेक्शन जे आहे, हे जो परावर्तित जो होतोय हा सिग्नल तुमचा, हा व्यवस्थित होणार नाही. आणि सेकंड थिंग आतमधलं जे मटेरियल आहे, जे मोस्टली ग्लास आहे, फायबर, तो तुमचा ब्रेक होईल. तर हा जो बेंडिंग रेडियस आहे, ही लिमिट आपल्याला पाळावं लागते फायबर यूज करताना. ओके. दुसरं एक पथ्य आपल्याला एक पाळावं लागतं, की जो लाईट सोर्स आपण केलेला आहे. आता तुम्ही डाव्या साइडला बघाल एक्सेप्टन्स कोन म्हणून लिहिलेलं आहे आणि तिथे 4 सिग्नल तुम्हाला येताना दिसतंय. आपण एक त्याला नंबर देऊया 1, 2, 3, 4. तर पहिला आणि चौथा सिग्नल बघा तुमचा जो आहे तो पास ऑन होत नाही, तो रिफ्लेक्ट होत नाही. कारण त्याचा जो अँगल आहे, तो त्या क्लॅडिंग आणि ज्या कोरला आहे, त्याला एक्सेप्टेबल नाहीये. त्यामुळे एक्सेप्टन्स कोन नावाचा एक प्रकार आहे, की तुमचा जेव्हा डिव्हाइस त्याला कनेक्ट केला जातो, तेव्हा तो सरळच लागला पाहिजे. तो जर एका पर्टिक्युलर अँगलमध्ये असेल तर आणि तरच फक्त तुमचा जो सिग्नल आहे, तो पास होईल. अदरवाईज तुमचा सिग्नल त्यात लॉस होईल. थोडक्यात काय तर PLCCमध्ये जसे लॉसेस आहेत तसे फायबरमध्ये सुद्धा लॉसेस येतात. ठीक आहे. आता फायबरमधले लॉसेस कुठे येतात? जिथे तुमचं स्प्लायसिंग झालंय, जिथे जॉइंट केलेलं आहे. आता आपण लहानपणी एक तो शाळेमध्ये जो एक प्रयोग बघितला होता, की काचेच्या ग्लासमध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा किंवा एखादी काडी किंवा एखादी ट्यूब टाकली, तर आपल्या लक्षात येतं, की जिथे जिथपासनं पाणी सुरू होतं, तिथनं आपल्याला ती थोडी बेंड झालेली दिसते. ती काडी किंवा ती चमच्याची दांडी जी असेल, ती आपल्याला बेंड झालेली दिसते. हे का होतं? कारण दोन्ही अ, अ, जे मीडियम आहेत म्हणजे पाणी आणि त्याच्यावर असलेली हवा, या दोघांचा त्याला रिफ्लेक्शन कोएफिशियंट जो आहे तो वेगळा आहे. तर दोघांची प्रॉपर्टी वेगळी-वेगळी आहे लाईट पास करण्याची. तर अ, यात सुद्धा तेच प्रिन्सिपल लागू होतं आणि आपल्याला जेव्हा एका ठिकाणी
स्प्लायसिंग केलेलं असतं, तिथून एका मीडियावरून दुसऱ्या मीडियावर जाताना थोडेफार लॉसेस होतात. ठीक आहे. तर यात सुद्धा आपल्याला लॉसेस बघायला मिळतात. विषय थोडा किचकट आहे. मला मान्य आहे. पण तुमचे काही प्रश्न असतील तर आपण त्या दृष्टीने त्याच्यावर उत्तर देऊ शकतो. अदरवाईज हा थिअरेटिकल मी आता पुढे चालू ठेवतो. त्यानंतर मी तुम्हाला एक इक्विपमेंट सांगितलं, की एल-आय-यू किंवा एफ-ओ-डी-बी. आता एक-एक आपण बघत आलो. ओ-पी-जी-डब्ल्यू आपण बघितला. त्यानंतर जॉइंट बॉक्स आपण बघितला. त्यानंतर आपण काय बघितलं? अप्रोच केबल. ठीक आहे. अप्रोच केबल नंतर आपण लाईट कसा पास होतो ते बघितलं. आता हा अप्रोच केबल तुमच्या पी-एल-सी-सी रूममध्ये आलाय. आता हा कुठे आला? तर तुमच्या एफ-ओ-डी-बीमध्ये किंवा एल-आय-यूमध्ये. आता एल-आय-यू का बरं मी इथे घेतलाय? कारण तुमच्या बी-सी-आर टू बी-सी-आर स्ट्रक्चर जिथे आहे, तिथे सुद्धा तुमचं ऑप्टिक फायबरची एक रिंग तयार केलेली आहे. म्हणजे आपले रिले एकमेकांशी जे कम्युनिकेट करतात, तिथे सुद्धा हा फायबर यूज केला जातो. त्यामुळे हा ओ-पी-जी-डब्ल्यू जरी नसला तरी हा एल-आय-यू जो आहे हा ऑप्टिक ट्रान्समिशनचा भागच आहे. तर हे ऑप्टिक एफ-ओ-डी-बी आणि एल-आय-यू काय करतं? तर तुमच्या स्विचयार्डमधनं जी अप्रोच केबल तुमच्या पी-एल-सी-सी रूममध्ये आली, त्याला तुम्हाला आता कनेक्शन्स करायचे आहे. तर ते कनेक्शन करण्याकरता डिस्ट्रिब्युशन बोर्ड असं हे याचं काम करतं. म्हणजे तुम्ही इथे जे तुम्हाला ब्लू कलरचे दिसतात आहे फायबर ऑप्टिक अडॅप्टर्स. ठीक आहे. ह्या सॉकेटमध्ये तुम्ही तुमचा पॅच कॉर्डचा प्लग इन करू शकता. म्हणजे तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता सो दॅट तुम्हाला पुढे त्याची कनेक्टिव्हिटी मिळेल. आता हे वेगवेगळ्या टाइपचे येतात. जेवढे तुमचे फायबर्स असतील जनरली आपल्या एम-टी-सी-एल प्रोजेक्टमध्ये आपण 48 फायबरचा एफ-ओ-जी-डब्ल्यू वापरतो. त्यामुळे अप्रोच केबल आणि पुढे जो एफ-ओ-डी-बी येतो, तो सुद्धा आपल्याला 48 फायबरचा येतो. मी तुम्हाला थोड्या वेळाने प्रत्यक्षात दाखवतोच. तुमच्या बी-सी-आरमध्ये तुम्ही जनरली या प्रकारचा एक बॉक्स बघितला असेल, की जिथे तुमचे फायबर जे आहेत ते एकमेकांना रिंगला कनेक्ट होतात. यात डाव्या बाजूला जे फायबर आहेत त्या बघा त्याला वेगवेगळे कलर्स आहेत. म्हणजे ही तुमच्या बी-सी-आर टू बी-सी-आर रन झालेली आहे आणि तुमच्या उजव्या बाजूला जे आहेत ते सगळे येलो कलरचे आहेत. म्हणजे हे तुमच्या बी-सी-आर मधल्या असलेल्या रिलेला कनेक्ट केलेले आहे किंवा तुमच्या बी-सी-यूला कनेक्ट केलेले आहे. बऱ्याच ठिकाणी जिथे जास्त प्रमाणात फायबर येतात, तिथे अशा प्रकारे आपण रॅक तयार करतो आणि त्या रॅकमध्ये वेगवेगळ्या टाइपने आपण याला इन्स्टॉल करू शकतो. आता त्याचे कनेक्टर जे आहेत, म्हणजे जे तुम्ही ते एल-आय-यूला कनेक्ट करणार, जे तुम्हाला मी निळ्या रंगाचे दाखवले होते. तर हे कनेक्टर सुद्धा वेगवेगळ्या टाइपचे येतात. एल-सी, एस-सी, एफ-सी आणि एस-टी. तर यातला एल-सी आणि एस-सी कनेक्टर हे आपल्याकडे जास्त करून यूज केले जातात. एफ-सी आणि एस-टी कनेक्टर जे आहेत ते फारसे यूज केले जात नाही. पण हे तुम्हाला काही ठिकाणी क्वचित प्रसंगी दिसतात. फॉर एक्झाम्पल एफ-सी जो आहे हा स्क्रू इन टाइपचा आहे. म्हणजे त्याला गोल, 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 गोल फिरून आपण टाईट करू शकतो. आपण कनेक्टर विषयी बोलत होतो. तर अ, त्याच्या आतमध्ये जो व्हाईट कलरचा तुम्हाला दांडका बाहेर आलेला दिसतोय, तर हा त्यातला फायबर आहे, त्याची कनेक्टिव्हिटी आहे. हा कनेक्टर आपण बऱ्याच ठिकाणी यूज करतो. बी-सी-आर टू बी-सी-आर कम्युनिकेशनमध्ये सुद्धा. म्हणजे जर समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी एखाद्या रिलेचं जर रीडिंग येत नाही आहे, तुम्ही त्याचं फायबर कनेक्शन चेक करू शकता. आणि मग कधी-कधी काय होतं, की हे जे कनेक्टर आहे याच्यावर डस्ट बसते म्हणजे धूळ बसते किंवा थोडंसं मॉइश्चर जरी आलं, तरी सुद्धा याच्यातनं तुमचा लाईट सिग्नल जो आहे तो पास होत नाही. याला जर क्लीन केलं, आता क्लीन कशाने करायचं तर इथेल अल्कोहोलनी करता येतं याला क्लीन. टिश्यू पेपरवर थोडा इथेल अल्कोहोल घेऊन हा टिप जो आहे तुम्ही क्लीन करून परत याला कनेक्ट करू शकता. तर या वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर्स आपण आपल्या सिस्टममध्ये यूज करतो. नंतर जे फायबर आहेत, हे 2 टाइपचे असतात. एक सिंगल मोड आणि मल्टी मोड. आता हा विषय बराचसा थिअरेटिकल जातोय माझ्या लक्षात येतंय. पण उपाय नाही. आता आपल्याला नवीन टॉपिक आहे पी-एल-सी-सी वरून आपण सगळ्या याच्यावर शिफ्ट होणार आहोत. त्याचा आपल्याला अभ्यास थोडाफार तर करावाच लागेल. तर सिंगल मोड आणि मल्टी मोड 2 टाइपचे फायबर येतात. ते तुमच्या बी-सी-आरमध्ये किंवा जिथे तुमचे फायबर कनेक्टेड आहे, तिथे तुम्हाला 2 रंगाचे आपल्याकडे प्रामुख्याने फायबर दिसतात. एक म्हणजे पिवळ्या रंगाचा आणि एक म्हणजे हा ऑरेंज कलरचा. जो ग्रीन कलरचा मधला मी दाखवलाय, तो फारसा यूज होत नाही आपल्याकडे. तर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, तर येलो कलरचा जो आहे, त्याला सिंगल मोड फायबर म्हणतात आणि हा जो ऑरेंज कलरचा आहे, त्याला मल्टी मोड फायबर म्हणतात. आता सिंगल मोड आणि मल्टी मोडमध्ये काय, तर मल्टी मोडमध्ये
आपण खूप सारे सिग्नल वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर पाठवू शकतो. तुम्हाला लक्षात येत असेल या डायग्रामच्या कंपॅरिझन मधनं, की मधला जो कोर ग्लास आहे, त्याचं जे डायमीटर आहे, ते मल्टी मोडमध्ये जास्त आहे ॲज कंपेअर्ड टू सिंगल मोडमध्ये. दिसायला सारखेच दिसतात फायबर, फक्त त्या आतमधलं जे कोर आहे, फायबर जो कोर आहे ग्लासचा आणि याचा बनलेला, तो मल्टी मोडमध्ये जास्त थिक आहे ॲज कंपेअर्ड टू सिंगल मोड. त्याचा फायदा काय होतो, की मल्टी मोडमध्ये तुम्ही जास्त सिग्नल्स वेगवेगळ्या ह्याच्यावर फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला पाठवता येतात, वेगवेगळ्या लाईट सोर्समधनं. पण याचा ड्रॉबॅक असा आहे, की मल्टी मोड जे आहे, तुम्ही जास्त लांबपर्यंत येऊ शकत नाही. फार-फार तर तुम्ही 2 किलोमीटरपर्यंत यातनं सिग्नल नेऊ शकता. सिंगल मोडचं असं आहे, की सिंगल मोडमधनं तुम्हाला मोस्टली एक सिंगल तुम्ही फ्रिक्वेन्सी पाठवता. पण त्याचा फायदा असा आहे, की खूप लांब डिस्टन्स जे आहे, त्याच्याकरता आपण सिंगल मोड फायबर यूज करतो. म्हणजे आपल्या सबस्टेशनचं जर उदाहरण घ्यायचं झालं, तर बी-सी-यूमध्ये, बी-सी-आरमध्ये, बे कंट्रोल रूममध्ये तुमचे जे कनेक्शन, लोकल कनेक्शन्स आहेत, ते मोस्टली ऑरेंज कलरच्या फायबरनी केलेले असतात, त्या एल-आय-यू पर्यंत. पण तिथपासनं बी-सी-आर टू बी-सी-आर जी केबल गेलेली आहे, की तुमच्या बी-सी-आर पासून कंट्रोल रूमला जी आलेली केबल आहे, ती सिंगल मोड असते, म्हणजे ती येलो कलरची असते. ओके. तर हा झाला मल्टी मोड आणि सिंगल मोड मधला फरक. तर साहजिकच आहे, की आपली ओपीजीडब्ल्यू जी आहे, त्याच्यावर जो फायबर यूज केलेला आहे, हा सिंगल मोड टाइपचा आपण यूज करतो. ठीक आहे. आपण इक्विपमेंटवर येऊया. आपल्या एंड इक्विपमेंट जे आहे, फोटो पॅनल, फायबर ऑप्टिक टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट. आता ज्या प्रकारे बाकी सगळे इक्विपमेंट असतात, हे पण इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आणि याच्यामध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स असतात. तर आता हे मॉड्यूल्स त्यांचं वेगवेगळं फंक्शन करतात. सिस्टम वाईज जर आपण बघितलं, म्हणजे कॅपॅसिटी जर सोडली आणि स्पीड जर सोडली, तर फंक्शन वाईज पी-एल-सी-सी जे करतं तेच काम फोटो पॅनल सुद्धा करतं. फक्त एवढंच आहे, की पी-एल-सी-सीचं आउटपुट जे आहे ते फ्रिक्वेन्सी स्वरूपात येतं, तर फोटो पॅनलचे जे आउटपुट आहे, हे लाईटच्या स्वरूपामध्ये बाहेर येतं. ओके. पण आता हे बघूया. यात एस-डी-एच म्हणजे आपला जो दुसरा टॉपिक होता, सिंक्रोनाइज्ड डिजिटल हायरार्ची आणि पी-डी-एच असे 2 टाइपचे याच्यामध्ये मॉड्यूल्स असतात. त्यातलं एस-डी-एच हे जे मॉड्यूल आहे, हे साधारण तेजस मेघच्या पॅनलचं मी तुम्हाला दाखवतोय. वेगवेगळे कार्ड असतात, प्रत्येकाचं वेगळं फंक्शन आहे. फार टेक्निकल डिटेल्समध्ये मी जात नाही. फक्त जसं कुठल्याही पॅनलला लागतं तसं पॉवर सप्लाय कार्ड लागतो. आता हे सगळे पॅनल जे आहेत आपले, जसे पी-एल-सी-सी 48 व्होल्टवर चालतात, तसंच हे सुद्धा 48 व्होल्ट डीसीवर चालतं. ह्या पॉवर सप्लायचा जो ब्रॅकेट दाखवला आहे त्याच्यामध्ये बघा 2 तुम्हाला कार्ड दिसतील, म्हणजे आपल्याला रिडंडन्सी मिळते. आपण 2 वेगवेगळ्या सोर्समधनं याला पॉवर सप्लाय देऊ शकतो आणि वरती जी पोर्ट लागलेली दिसतात त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन्स तुम्ही करू शकता. त्यातलं एक कार्ड जे तुम्हाला मी आता दाखवलं, सेफ कार्ड म्हणून. म्हणजे याच्यामध्ये आपण लाईनवरनं येणारा जो फायबर आहे तो डायरेक्ट आपण कनेक्ट करतो. आता हे P1 आणि P2 तुम्हाला दिसेल, P1, P2, P3, P4. त्यातला P1, P2 जो आहे त्याच्या बाजूला एक ट्रायंगल काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाईटचं चिन्ह काढलेलं आहे. तर असं का? तर कारण तिथे आपण लेझर लावतोय. लेझर कुठनं असणार आहे? तर त्याच्या खाली जे मी छोटे-छोटे जे सॉकेट दाखवले आहेत ना, ग्रीन कलर, ब्लू कलर, ब्लॅक कलर, येलो कलर. तर हे जे आहे एस-एफ-पी म्हणतात त्याला, स्मॉल फॉर्म फॅक्टर प्लगेबल मॉड्यूल. मी तुम्हाला परत व्हिडिओमध्ये ॲक्चुअल दाखवतो. तर हे जे प्लगेबल मॉड्यूल्स आहे, ह्या सॉकेटमध्ये टाकता येतात. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारची रिक्वायरमेंट असेल, त्या प्रकारचा एस-एफ-पी मॉड्यूल तुम्हाला तिथे यूज करता येतो. आता एस-एफ-पी मॉड्यूलची रिक्वायरमेंट का बरं चेंज व्हावी? तर त्याला कारण असं आहे, की तुम्हाला लाईट सिग्नल पास करायचा आहे. लाईट सिग्नल कोण जनरेट करतो? तर हा एस-एफ-पी प्लगेबल जो मॉड्यूल आहे, हा जनरेट करतो. याच्या आतमध्ये लेझर असतो. तुम्हाला नॉर्मल लाईट यूज करता येत नाही. कारण तुम्हाला लाँग डिस्टन्सपर्यंत पाठवायचं आहे. त्यातही त्यातल्या त्यात स्पेसिफिक आपलं जे कम्युनिकेशन आहे, ते 1310 नॅनोमीटर किंवा 1550 नॅनोमीटर या फ्रिक्वेन्सीवर चालतं. ही लाईटची फ्रिक्वेन्सी आहे असं समजा तुम्ही. तर ह्या वेव्हलेंग्थवर आपण त्याला यूज करतो. तर सिग्नल जेवढ्या लांब आपल्याला पाठवायचं असेल, तेवढा जास्त आपल्याला त्याचा अँप्लिट्यूड लागणार. त्याची पॉवर त्याला जास्त लागणार आहे. त्यामुळे लाँग हॉल आणि शॉर्ट हॉल अशा 2 टाइपचे एस-एफ-पी येतात. 25 किलोमीटरपर्यंत जर तुमचं 40 किलोमीटरपर्यंत डिस्टन्स असेल, तर ते शॉर्ट हॉलमध्ये येतं. त्याच्यावर जर तुम्हाला वापरायचं असेल, तर तुम्हाला लाँग हॉल कम्युनिकेशन एस-एफ-पी जी आहे ती वापरावी लागते. ओके. तर हे म्हणजेच
काय तर आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण ह्या पॅनलला मॉडिफाय करून आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याला यूज करता येईल. तर ऍग्रीगेट आणि कंट्रोल कार्ड सेफ फॉर कार्ड म्हणून आहे. बेसिकली सगळं कंट्रोलिंग जे आहे फंक्शन याच्यामध्ये याचं होत असतं. आता SFP जे तुम्हाला मी म्हटलं स्मॉल फॉर्म प्रॅक्टिकल, तर प्रत्येक रिक्वायरमेंट प्रमाणे तुम्हाला वेगळी SFP घेता येते. आता यात दाखवण्यासारखं काय आहे तर प्रत्येक SFP वर बघा तुम्ही त्याचा जे वरचा जो हँडल आहे त्या हँडलचा कलर वेगळा आहे. म्हणजेच प्रत्येक फ्रिक्वेन्सीच्या कलर कोडिंग ठरवलेली आहे. तुम्हाला SFP बघून सुद्धा सांगता येतं की ही जी SFP लावलेली आहे, ही जी बसवलेली आहे, ही किती वेव्हलेंग्थवर काम करते. तर हे कलर कोडिंग हे स्टँडर्ड टाइपचं असतं आणि त्यानुसार तुम्ही त्या वेव्हलेंग्थची SFP जी आहे ती वापरू शकता. ओके. आता ह्या SFP वर कुठे लिहिलेलं असतं? ह्या काही मी तुम्हाला इथे एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. तिथे बघा ज्याच्यावर मी ग्रीन कलरचा एरो दिलेला आहे. तिथे 1G SFP 1310 नॅनोमीटर असं तिथे दिले आहे. आता तुमच्या स्क्रीनवर कितपत ते दिसतंय लक्षात नाही येणार मला. पण ह्या SFP वर सुद्धा मार्किंग केलेलं असतं. आता मी पर्वतीला जिथे आलोय तिथे जर स्पेअर SFP असेल तर मी तुम्हाला काढून त्याच्यावरचं मार्किंग दाखवायचा प्रयत्न करतो. आता हे टेक्निकल स्पेसिफिकेशन आहेत, की किती लाँग डिस्टन्स पर्यंत तुम्हाला हे यूज करता येतात. सिंगल मोड आहेत किंवा त्याचं टाइप किती आहे. आता या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला एक सांगितलं नाही, की स्पीड जी आहे फायबरची किंवा या सिस्टमची त्याला STM 1, 4, 16, 8, 16 अशा टर्म्समध्ये मोजल्या जातं. ओके. आता STM 1 जे आहे 255 Mbps. STM 4 जी आहे ती त्याच्या आणखी 4 पट. अशा पटींमध्ये आपल्याला याची स्पीड जी आहे ही मोठी भेटते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आपलं साधं मोबाईलचं कनेक्शन बघा. तर अगदी आपल्याकडे 2G कनेक्शन यायचं, मग 3G आला, आता 4G चालू आहे आणि 5G कडे वाटचाल चालू आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय लक्षात आलं, की फरक काय पडला? तर तुम्हाला स्पीड वाढत गेली आहे. आज तुम्हाला 1-2 MBPS पर्यंत नॉर्मल स्पीड तुम्हाला तुमच्या मोबाईल कनेक्शनवर भेटून जाते 4G कनेक्शनमध्ये. ती स्पीड आधी तुम्हाला केबीमध्ये मिळायची. 800-700 केबी एवढी स्पीड मिळायची. त्याच्या आधी तर 2G मध्ये तर फारच कमी स्पीड असायची. तर स्पीड जी आहे ती आपण त्यानुसार याचं STM 1, STM 4, STM 16 अशा कॅटेगरीमध्ये आपण याचं डिव्हिजन केलेलं आहे. आता ॲप्लिकेशन. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की PLCCचे ॲप्लिकेशन आणि फोटो पॅनलचे ॲप्लिकेशन किंवा या सिस्टमचे कम्युनिकेशन सिस्टमचे जे ॲप्लिकेशन आहे, हे जवळपास सगळे सारखे आहे. जसं PLCCत मी सांगतो, की आपलं सगळ्यात पहिलं यूज काय आहे, युटिलिटी काय आहे, तर प्रोटेक्शन. ओके. तर यात सुद्धा आपला प्रोटेक्शन हीच युटिलिटी आहे. या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोटेक्शन रिले जे आहे, हे VCL-TP जे आहे, हे टेलिप्रोटेक्शन मॉड्यूल आहे तुमच्या फोटो पॅनलमधलं. त्याला आपण कनेक्टिव्हिटी देतो. ही कनेक्टिव्हिटी जी आहे, ही आपली साधी कॉपर कनेक्टिव्हिटी आहे. हे आपले 6 कोर तिथे जातात. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तुमचा स्टेशन बॅटरीचा, कॅरियर सेंड, कॅरियर रिसीव्ह आणि कॅरियर हेल्दी. हेच सिग्नल जे आपण PLCC प्रोटेक्शनमध्ये यूज करतो, तेच आपण फायबरमध्ये सुद्धा यूज करतो. फरक कुठे पडला? तर हे जे 2 टेलिप्रोटेक्शन इक्विपमेंट कनेक्टेड आहे, हे फायबरनी कनेक्टेड आहे. त्यामुळे तुमचा जो ट्रान्समिशन टाईम आहे, हा फार कमी झाला. ओके. तुम्ही खालच्या ह्याच्यात जर बघितलं, तर तुम्हाला मक्स, PDH, HDH असं सगळ्याला दिले असतं. तर बेसिकली हे फोटो पॅनल आहे. आपण फार टेक्निकलमध्ये जाऊ नये. तर थोडक्यात काय तर जसं PLCC पॅनलला आपण 6 वायर नेतो रिलेकडनं, तसंच 6 वायर आपण प्रोटेक्शन फोटो पॅनलला सुद्धा नेऊ शकतो आणि त्याच्यावरनं हा सिग्नल जो आहे हा अदर एंडला जातो. ठीक आहे. जसं PLCC पॅनलमध्ये पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी जनरेट होते कमांड करता, यात सुद्धा तसंच होतं. म्हणजे तुम्ही जर कंपॅरिझनमध्ये बघितलेत, तर ज्या प्रकारे 4 कमांड आपण PLCC मधनं पाठवतो, तसं आपण 4 कमांड यातनं पण पाठवू शकतो. ओके. फक्त एवढंच आहे की लाईटमध्ये आउटपुट आहे. दुसरा याचा जो फोटो पॅनलचा जो ॲडव्हांटेज आहे, त्याचा उपयोगिता जी आहे जास्त याच्यापेक्षा PLCC पेक्षा ती याच्यात आहे की PLCC पॅनलवरनं आपण डिफरेन्शियल सिग्नल पाठवू शकत नाही. का? कारण आपल्याला लेस दॅन 10 मिलीसेकंड आपल्याला हवंय डिफरेन्शियल प्रोटेक्शन ऑपरेट करण्याकरता. पण
फायबरमध्ये काय होतं की फायबर कम्युनिकेशन लेस दॅन 6 मिलीसेकंड मध्ये मिळतं आपल्याला. तर थोडक्यात काय 10 मिलीसेकंडची जी आपली कंडिशन आहे, ही कंडिशन आपली सॅटिस्फाय होते. म्हणजे रिले ऑपरेटिंग टाईम, रिले ऑपरेट होण्यापासून ते दुसऱ्या एंडच्या रिलेला सिग्नल जाईपर्यंत लेस दॅन 10 मिलीसेकंडमध्ये आपला सिग्नल पास होतो. तर ज्या लाँग डिस्टन्स लाईनला सुद्धा आपण डिफरेन्शियल घेऊ शकलो नाही, त्याच्यावर आपण हे डिफरेन्शियल प्रोटेक्शन आता फोटे पॅनल थ्रू घेऊ शकतो. हा जो डिफरेन्शियल आहे याला C37.95 असं प्रोटेक्शन त्याचं नाव आहे. आपण हे यूजमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर याला काय कनेक्टेड असतं, तर PDH प्लेझिक्रोनस डिजिटल हायरार्ची नावाचं इक्विपमेंट आहे. आता मी तुम्हाला जे वर दाखवलं SDH याला फायबर मोस्टली कनेक्ट झाले होते. पण हा जो PDH आहे याला आपण बाकी सिस्टीम जी आहे म्हणजे आपलं इपॅक्स कनेक्ट करायचं आहे किंवा आपल्याला डाटा पाठवायचा आहे किंवा आपल्याला प्रोटेक्शन घ्यायचं आहे. ही सगळी सिस्टीम आपल्याला डायरेक्ट SDH पॅनलमध्ये कनेक्ट करता येत नाही. त्याकरता आपल्याला PDH घ्यावं लागतं. हं. तर इथे सुद्धा जसं आपण नॉर्मल PLCC पॅनलमध्ये यूज करतो, त्याप्रमाणे 6 वायर आपल्या इपॅक्सकडनं येतात. ट्रान्समिट स्पीच, रिसीव्ह स्पीच आणि सिग्नल इन आउटचे. हे कनेक्ट करून आपण इपॅक्स कनेक्ट करू शकतो. आपल्या डिस्टन्स रिलेचं मी तुम्हाला दाखवलंच आहे. कमांड सेंड, कमांड रिसीव्ह आणि कॅरियर फेल. हे सिग्नल आपण फोटो पॅनलवरनं घेतो. त्यानंतर फिजिकली कसं दिसतं, तर मी तेजस मेकचं फोटो पॅनल जे तुम्हाला दाखवतोय, लोणीगंज सबस्टेशनचं. तर इथे पहिला जो लाल डब्बा मी दाखवलाय, तर टेलिप्रोटेक्शन कार्ड्स आहेत TP4 म्हणून. तर TP4 त्याचं नाव आहे बेसिकली. तर त्याला जे ग्रे कलरच्या वायर आलेले दिसतात, ह्या टीबीवर खाली गेलेल्या असतात आणि याचे जे काउंटर डिस्प्ले आहेत, हे खाली असे आडवे लागलेले आहेत. ओके. PLCC पॅनलमध्ये काय असतं, तुमच्या वरच तिथे जिथे कार्ड आहे, त्या कार्डवरच तुमचे रीडिंग्स तुम्हाला प्रोटेक्शन कपलरचे पाहायला भेटतात. पण इथे थोडं वेगळं आहे. प्लस तुम्हाला PLCC पॅनलमध्ये कमांड वाईज तुम्हाला AB किंवा CD स्विच चेंज करावं लागायचं ABB पॅनलमध्ये. पण इथे तुम्हाला चारही कमांडचे TX आणि RX ॲट अ टाईम बघायला मिळतात. या प्रकारे हे टीबी जे आहेत, मग मी तुम्हाला या या स्लाइडमध्ये जी ग्रे कलरची केबल दाखवली, ती आता इथे खाली आली आणि अशा प्रकारे डिस्कनेक्टेबल टीव्हीवर आपण याला कनेक्ट करतो. हा एक FODB झालेला आहे. तर एक समराईज करतो आणि मग आपण ॲक्चुअल पॅनलकडे जाऊया. आपल्या युटिलायझेशन किंवा ॲप्लिकेशन काय-काय आहे? तर सगळ्यात पहिलं स्पीच म्हणजे आपण E&M स्विच म्हणजे आपलं इपॅक्स आपण त्याला कनेक्ट करू शकतो. दुसरा प्रकार आहे की व्हीओआयपी व्हॉइस ओव्हर आयपी म्हणजेच थोडक्यात याला कनेक्ट करण्यात येणारे आयपी बेस्ड फोन असतात स्पीचसाठी. ते आपण यूज करू शकतो. नंतर आपण यूज करतो याला डेटा ट्रान्समिशन करता. तुमचा डेटा कन्सन्ट्रेटरचा डेटा आहे किंवा आरटीओ, पीओमीचा डेटा आहे, गेटवेचा डेटा आहे किंवा रिमोट्स कार्ड आहे. हा सगळ्या टाइपचा डेटा आपण ह्या छोट्या पॅनलवरनं पाठवू शकतो. टेलिप्रोटेक्शनमध्ये आपण कॅरी रेटेड डिस्टन्स प्रोटेक्शन म्हणजे कॅप आणि डिफरन्शियल प्रोटेक्शन हे दोघे घेऊ शकतो. सोबतच आपण लोड ट्रिमिंग स्कीम सुद्धा त्यात यूज करू शकतो. आता नवीन यात काय चाललंय, तर ही सिस्टीम आपण का बसवत चाललोय? कारण आपल्या कंपनीनी एक महाराष्ट्र ट्रान्समिशन ॲसेट मॅनेजमेंट सेंटर बनवायचं ठरवलंय. TAMC जसं यांचं आहे PGCLचं, त्याच धर्तीवर आपलं MTAMC म्हणून आहे. तर हे कळव्याला ह्याची रूम तयार होते आहे आणि पहिल्या स्टेजमध्ये साधारण 90 सबस्टेशन घेतलेले आहेत. मोस्टली पहिले 400 केव्ही जे आहेत ते कनेक्ट करण्याचा प्रोग्राम सुरू आहे. सगळ्यात पहिलं सबस्टेशन जे आतापर्यंत व्हिजिबल झालं आहे त्या कंट्रोल रूमला, ते म्हणजे आपलं 400 केव्ही लोणीगंज 1 सबस्टेशन. तिथे जी फोटे पॅनलची लिंक आहे, त्याच्यामध्ये एक डेडिकेटेड 10 MBPSचं चॅनल तयार करून त्याच्यावरनं हा डेटा आपण तिथे पाठवतो. आता हा डेटामध्ये काय जातं, तर तुमच्या रिलेचे रीडिंग, तुमचे DR घेता येतात, रिले रिमोटली रिसेट करणे, रिमोट ब्रेकर ऑपरेशन, जिथे जे मोटर ऑपरेटेड आयसोलेटर असेल तिथे तिथलं रिमोट ऑपरेशन. त्यानंतर तुमचा DR तुमच्या रिलेचा फॉल्ट आल्यानंतर तो घेता येतो. सोबतच व्हिडिओ सर्व्हिलन्स पण याच्यात त्यांना इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. म्हणजेच काय, लोणीगंजच्या स्विचयार्डमध्ये त्यांनी कॅमेरे बसवले आहेत आणि हे सगळ्या कॅमेऱ्याचा जो व्हिडिओ आहे, हा लाईव्ह त्या MTMC सेंटरला जातो. म्हणजे तिथे बसलेला व्यक्ती त्याला यार्डमध्ये काय चाललंय, हा तिथे बसून त्याच्यावर देखरेख ठेवू शकतो, त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. PGCIL मध्ये आज हीच पद्धत अवलंबली जाते.
तिथे कंट्रोल रूम मध्ये साधारण कोणी नसतं, एखादा टेक्निशियन असला तर असतं, आणि बाकी जे सगळं कंट्रोलिंग आहे ते त्यांच्या ट्रान्समिशन ऍसेट मॅनेजमेंट सेंटर मनेसर तिथनं होत असतं. व्हिडिओ सर्व्हिलन्स हा एक प्रकार आहे. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आज आपण जे टेक्नॉलॉजीचा यूज करतो आहे, आज आपले जे ट्रेनिंग चाललंय हे सुद्धा एक व्हिडिओ कॉन्फरन्सचा भाग आहे. तर हे सुद्धा आपण त्याच्यावरनं यूज करू शकतो. आणि याला एक नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम पण लावता येतं. नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम काय करते, हे जे जाळं आता एक-एक तयार होत आहे आपलं, हे सगळे जे कनेक्शन जे आहे, नेटवर्क जे आहेत, हे मेंटेन करण्याकरता एक मॅनेजमेंट सिस्टम जी आहे ही बसवतायत. तर ती सिस्टम जी आहे ही नेटवर्कमध्ये कुठे काही ब्रेकेज झालं असेल, कुठे काही फॉल्ट आला असेल, तर त्याला आपण तिथनं रिमोटली आपण जे आहे त्याला अटेंड करू शकतो. मग थोडक्यात जर समराईज करायचं म्हटलं तर ह्या फोटे पॅनलचे फायदे आपल्याला काय मिळाले? तर एक म्हणजे तुम्हाला स्पीड जास्त मिळाली. तुम्हाला जास्तीत जास्त डेटा, जास्तीत जास्त माहिती जी आहे एका पॉइंटवरनं दुसरीकडे पाठवता येते. तुमचे इंटरप्शन कमी झाले, कारण ग्राउंड वायर जोपर्यंत ब्रेक होणार नाही तोपर्यंत तुमचा जो पाथ आहे, जसं मध्ये आउटेजमुळे होतं किंवा अर्थिंग आल्यामुळे होतं, तर ते एक होत नाही. दुसरा एक फायदा असा आहे की फोटे पॅनल जे आहे, एकच पॅनल 3 ते 4 डायरेक्शनला बघू शकतं. म्हणजे जिथे तुमच्या एका सबस्टेशनला जर समजा 4 लाईन आलेल्या आहे, तिथं तुम्हाला 4 डायरेक्शनसाठी 4 पॅनल लागतात. पण जर तुमचे तिथे जर फायबर आले असतील, तर तुमच्या एकाच फोटे पॅनलवर तुम्ही 4ही डायरेक्शनला कनेक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे तुमचं इक्विपमेंट कमी झालेत. तुमची जागा कमी लागते आहे. तुमचं कन्झम्पशन डीसीचं जे आहे ते कमी झालं. तर असे बरेच फायदे ह्या फोटे सिस्टमचे आहेत. त्याकरता आपण हळू या सिस्टमवर आता चेंज ओव्हर होतोय. ओके. आता हे थिअरी प्रेझेंटेशन माझं झालेलं आहे. त्यात जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचार.